नमस्कार. आपण भारतीय आहोत याचा तुम्हाला विसर तर पडत नाही बाबांनो. कारण की मी हल्ली पाहतोय की मी महाराष्ट्रीयन, मी गुजराती, मी कर्नाटकी, मी केरळचा आहे, मी मध्य प्रदेशचा आहे, मी यूपीचा आहे, तो मोदी गुजरातचा आहे, फडणवीस इथले आहेत. बाबांनो, आपण सगळे लोक सर्वात प्रथम भारतीय आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कदाचित याचाच विसर सगळ्या लोकांना पडतोय की काय असं वाटत आहे. मित्रांनो, जे काही विकसित कंट्रीज आहेत म्हणजेच अमेरिका असेल, त्या अमेरिकेमध्ये डझनभर असे राज्य आहेत आणि त्या राज्यांचं आणि अमेरिकेचं देखील नागरिकत्व त्या लोकांना आहे. तरी त्यांच्यामध्ये अमेरिकेविषयी प्रेम आहे. परंतु आपल्या भारतामध्ये आपलं जे काही नागरिकत्व आहे ते एकेरी नागरिकत्व आहे. तुम्ही फक्त भारतीय आहात, तुम्हाला फक्त नॅशनॅलिटी ही तुमची इंडियन आहे. मग लक्षात घ्या, ज्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे किंवा जो देश भारतीय म्हणून आपल्याला ओळखलं जातं ज्या देशामध्ये, तिथे लोक मी महाराष्ट्रीयन आहे, तो गुजराती आहे, तो यूपीचा आहे, आपला महाराष्ट्र गुजरातला नेऊन बांधलाय का, हे किंवा आपला महाराष्ट्र दिल्लीत नेऊन ठेवला का, अशी जी काही चर्चा चालू असते त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, सगळ्या जगामध्ये आपलं श्रेष्ठ आहे ते म्हणजे आपलं संविधान. आपल्या संविधानामध्ये खूप साऱ्या बाबी आहेत आणि खूप साऱ्या गोष्टींमुळे आपलं संविधान एक विशिष्ट आणि एक चांगल्या पद्धतीचं संविधान देखील म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना आपणाला एकेरी नागरिकत्व प्रदान केलं, ते म्हणजेच भारतीय नागरिकत्व किंवा आपण फक्त भारताचे नागरिक आहोत असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलं. याचं कारण एवढंच की प्रत्येकाला भारताविषयी आत्मीयता वाटली पाहिजे किंवा जो नागरिक भारतातला आहे त्या प्रत्येक नागरिकाला मी भारतीय असण्याचा गर्व असला पाहिजे. आपल्या निष्ठेमध्ये कुठेही कमतरता पडायला नको म्हणून आपल्याला एकच नागरिकत्व भारतीय दिलं आहे. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा मला अभिमान आहे, परंतु मी महाराष्ट्रीयन म्हणून नागरिकत्व मला नाही किंवा महाराष्ट्र म्हणून जगामध्ये वावरू शकत नाही. महाराष्ट्र असण्याचा अभिमान मला खूप आहे. महाराष्ट्रात माझा जन्म झाला, मराठी मातीमध्ये मी राहतोय, परंतु भारताबद्दल सर्वप्रथम आत्मीयता असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय, दुसऱ्या राज्यातलं उदाहरण घ्या तुम्ही, आपल्या राज्याविषयी प्रेम जास्त दाखवलं जाते, परंतु एक अखंड भारत आहे किंवा संपूर्ण जो भारत देश आहे त्याच्याविषयी प्रेम दाखवणं, तसं वागणं खूप गरजेचं आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी ही राज्याची व्यवस्था केली आहे. मित्रांनो, एखादं राज्य तर ते राज्य भारताचा अंग, परंतु भारत हा कुठल्याही राज्याचं अंग नाही किंवा कुठल्याही राज्याचा प्रदेश नाही. गुजरात हा भारताचा एक प्रदेश, नक्की भारत हा गुजरातचा प्रदेश आहे. महाराष्ट्र हा भारताचं एक अंग आहे, भारत हा महाराष्ट्राचा अंग नाही. त्यामुळे सर्वांनी सर्वप्रथम आपल्या भारतासाठी प्रामाणिक राहिलं पाहिजे. संविधानामध्ये जी व्यवस्था करून ठेवली आहे एकेरी नागरिकत्वाची, त्याचं मुख्य कारण हेच आहे. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या परंपरेचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या पेहरावाचे लोक राहतात आणि प्रशासन करता यावं म्हणून ही म्हणून या राज्याची विभागणी केली किंवा राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्रामध्ये मराठी लोक असतात, जे लोक मराठी बोलतात त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे त्याच्यामुळे महाराष्ट्र घडले. गुजरातमध्ये लोक गुजराती बोलतात, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं वागणं सगळं ते वेगळं आहे, तो गुजरात प्रदेश तयार झाला. अशा पद्धतीने प्रत्येक राज्य निर्माण झालं. महाराष्ट्रामध्ये देखील मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असं आहेच, पण तुम्ही मराठवाडाचा आहे किंवा मी मराठवाडियन असं म्हणण्यापेक्षा सुरुवातीला मी भारतीय आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचा आहे, त्याच्यानंतर लातूरचा आहे. म्हणजे ही जी माती आहे ती संपूर्ण भारताची माती सुरुवातीला आहे. मित्रांनो, भारत हा एक अखंड देश, एक सार्वभौम देश आहे. संविधानामध्ये ते लिहिलं देखील आहे की सार्वभौम भारत, म्हणजेच ज्या भारताला कुणाची भीती नाही किंवा एक अखंड असा भारत आहे. उद्या एखादी राज्याची सीमा कमी जास्त होऊ शकते किंवा संविधानामध्ये जशी तरतूद देखील आहे, एखादं राज्य आहे त्याचे 2 तुकडे होऊन 2 राज्य देखील होऊ शकतात, जसं तेलंगणा राज्य झालं, परंतु भारताचे तुकडे होत नाहीत. मित्रांनो, भारत हे अखंड राष्ट्र आहे, हे आपलं. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या माणसाला मी त्या राज्याचा आहे हा अभिमान तर असलाच पाहिजे, परंतु सर्वप्रथम भारतीय असल्याचा गर्व सर्वांना असला पाहिजे. एवढी अफाट संस्कृती असणारा
जगामध्ये मिरवणारा भारत आपला देश. म्हणून मित्रांनो, लहान मुले देखील प्रार्थनेमध्ये भारत माझा देश आहे असं म्हणतात. धन्यवाद.